आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो। स्टेजवरच्या सर्वांचे आभार मानतो। तुम्ही हा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजन केला आणि या सरकारला सांगतो की आम्ही तुफानातले दिवे आहोत। आम्ही तुफानातले दिवे आहोत। तुम्ही आमच्या नादी लागू नका। आमच्या बापाने आमच्यासाठी भरपूर काय करून गेलंय आणि जर त्याच्यासाठी रक्त जरी गमवायला लागलं तर आम्ही रक्त सुद्धा गमवू। आज या सरकारला धडाडी भरली असेल। इतक्या पावसात सुद्धा आपण लोक इकडे अशा ताकदीने उपस्थित आहात। इकडचा देवेंद्र असेल, नरेंद्र असेल, दलिंदर असेल, त्याला मी एकच सांगतो, आमच्या औलादींची नादी लागू नका। आमच्या औलादींनी 28,000 पेशवे मारले। आमच्या औलादींनी भीमा कोरेगाव केलाय आणि तुम्ही जर यांच्या नादी लागलात तर तुम्हाला या महाराष्ट्रात का या देशात सुद्धा जगू देणार नाही। आज आपल्या सर्वांना ही लढाई एक म्हणून लढायची आहे। इकडे कुठलाही दुजाभाव करू नका, पक्षवाद करू नका। बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक होऊन काम केलंय। बाबासाहेबांनी कष्ट केलेत आणि ते कष्टाचं सोनं आपल्याला भेटलंय, पण ते सोनं आपल्याला आज आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय। आज जर आपण एकसाथ नाही उरलो तर इकडचं सरकार हे आरक्षण आपल्याकडनं काढून घेईल। म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वजण एकसाथ राहूया, शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र राहूया आणि कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही संघटनेचा माणूस असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकसाथ लढूया। आणि जाता जाता एवढं सांगतो, ही तर फक्त सुरुवात आहे। आज गल्ली गल्ली ते दिल्ली दिल्ली फक्त एकच माणूस आहे। आज गल्ली ते दिल्ली एकच नारा आहे आणि तो नारा म्हणजे जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय 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 भीम, जय 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 भीम। सब माहौल खुश हो गया। अमनदादांनी आपल्या सर्वांना एक प्रेरणा दिली आणि उत्साह दिलाय। आता त्यापेक्षाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण सुरुवात केलं ते छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी सामाजिक क्रांती ज्योत पेटवली ती क्रांतीबा ज्योतिबा फुले। आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी पावसामध्ये भिजत आमच्या बरोबर या मोर्चामध्ये चालत होत्या आणि मला आठवलं की एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा शाळा काढणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, जिने पुण्याच्या रस्त्यावरती शाळा काढली म्हणून मनुवाद्यांचे शिळा मातीचे गोळे घालले आणि त्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणं असं म्हटलं तर अर्धसत्य होईल। कारण या देशामध्ये ज्याच्या संविधानाने चहावाला पंतप्रधान झाला, ज्याच्या संविधानाने रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एवढा चमत्कार ज्याच्या
संविधानाने झाला तो तुमचा आणि माझा बाप महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनीच सांगितलंय त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आणि आमच्या मातंग समाजामध्ये एक मोठे खऱ्या अर्थानं कवी कादंबरीकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांना त्रिवार वंदन करून खरं म्हणजे अरे तुम्ही वादळातले दिवे नाही आहात आज तुम्ही दाखवून दिलाय तुम्ही पावसाळ्यातले अंगार आहात घटणारी जनता नव्हे आज खरं म्हणजे या मोर्चाने खरंच म्हणजे मला येताना धाराशिव एक छोटस राज्य आहे तर किती लोक जमतील माझ्या मनामध्ये प्रश्न होता परंतु मोर्चा पाहून मी खरंच धन्य झालो तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि त्याचबरोबर समितीचे असणारे धनंजय शिकाडे असतील राजाभाऊ ओवाळ असतील कैलास शिंदे असतील अनिल अधारे असतील राजश्री कदम असतील या सर्वांनी आणि त्यांच्याबरोबर असणारे आता सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही त्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं आज खऱ्या अर्थानं चीज झालं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज या इथे बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला पावसाची दमान उतरला याच कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे अत्यंत मेहनतीनं आज आपल्या रस्त्यावर उतरावं लागतंय पण बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या जोरावरती आणि मनुवाद्यांना कंबड्यातल्या घालून तुम्हाला आरक्षण दिलं परंतु आज आम्ही एवढे सर्व लोक असताना सुद्धा आमचं आरक्षण काढून घेण्याचं आमचं आरक्षण संपवण्याचं यांना धाडस होत आहे आम्ही कुठं कमी पडतोय की काय हा महत्वाचा प्रश्न आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आज ज्या पद्धतीने तुम्ही ही तमाम जनता एकत्र आली आहे त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्याला एकत्र यायचं आहे कारण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या इथं काही झालं तरी उपवर्गीकरण करणार असं बोलतोय विधानसभेमध्ये खोटं बोलतोय अरे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली त्याच्यामध्ये म्हटलंय की ती जजमेंट पूर्णपणे ऐच्छिक आहे ज्या राज्यांना करावं असं वाटत असेल त्यांनी करावं किंवा ज्या राज्यांमध्ये तशी गरज असेल त्यांनीच करावं असं सुप्रीम कोर्टाने म्हणत असताना सुद्धा विधानसभेमध्ये उत्तर देतोय की सुप्रीम कोर्टाने सांगितलं मग आम्ही करायचं की नाही धांदात खोट्या पद्धतीने अशा लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतोय अत्यंत शर्मेची गोष्ट आहे अशा माणसाने प्रामाणिकपणे त्याला या देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदी राहण्याची खरंच अवकाश नाही जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्याला दिलेला जो निर्णय आहे तो नीट पद्धतीने लोकांना सांगत नसाल आणि विधानसभेमध्ये धडधडीत खोटं बोलताय ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे आज आपल्याला सांगू इच्छितो की 2004 ला पहिल्यांदा उपवर्गीकरणा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आली ज्याच्यामध्ये ईवी चेन्नई वर्सेस आंध्र प्रदेश यांच्यातर्फे ही केस झाली आणि 5 सुप्रीम कोर्टाच्या जजांचं बेंच होतं आणि त्याने असं म्हटलं की हा अनुसूचित जातीचा वर्ग हा होमोजिनियस आहे म्हणजे एक संघ आहे याच्यामध्ये फाडाफोड करता येत नाही आणि म्हणून उपवर्गीकरण करता येत नाही असा जजमेंट 2004 ला दिलं त्यानंतर ही जी केस ज्याचं जजमेंट 7 जणांच्या बेंचने दिलं त्याच्या सुद्धा पंजाब दवींदर सिंग वर्सेस पंजाब स्टेट अशी जी केस त्या
पंजाब हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा निर्णय दिला की उपवर्गीकरण करता येणार नाही. हा निर्णय 2010 साली दिला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 ला 7 जणांचं बेंच जे सुप्रीम कोर्टाचं होतं त्यांनी निर्णय दिला 6 वर्षाचे म्हणजे एक महिला तिवारी नावाची होती, तिने याला विरोध केला. हे जजमेंट देताना त्या जजने की हे आपण करतो ते इलिगल करतो अशा पद्धतीने उपवर्गीकरण करता येणार नाही. परंतु आपण पाहतोय की या देशाच्या पंतप्रधानाने कर्नाटकात जाऊन 2024च्या इलेक्शन मध्ये तिकडच्या मागा नावाच्या एका जमातीला आश्वासन दिलं होतं की मी तुमचं उपवर्गीकरण करून देतो आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीचा निर्णय घेतं. अत्यंत शर्मेची गोष्ट आहे की या देशातलं सुप्रीम कोर्ट जर सुप्रीम राहणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये ना संसद ना सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, या देशामध्ये जनता सुप्रीम आहे. आज जनतेने ठरवलेलं आहे. आमच्या इतिहासाने या 59 जातीमध्ये 58 जाती ठरवलेलं आहे की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे. आणि त्यामुळं आम्ही उपवर्गीकरण कधी मान्य करणार नाही. आणि मला असं सांगायचं आहे नरेंद्र मोदीला आणि या देवेंद्र फडणवीसला एवढं सुद्धा उपवर्गीकरणाची खाज आहे ना तर जे ओपन म्हणजे आहे ना ओपन म्हणजे सीट्स त्याच्यामध्ये पहिल्यांदा उपवर्गीकरण करून दाखव. मग कळेल की या देशामध्ये मनुवादी आणि जातीवादाने किती जागा आमदारकीच्या खासदारकीच्या आणि त्याचबरोबर जजेसच्या किती जागा भरलेल्या आहेत. त्यामुळं करायची जिंमत असेल तर ओपन मध्ये सीट मध्ये उपवर्गीकरण करा आणि त्याच्यामध्ये जे ओपन मध्ये आहेत त्यांना त्याच पद्धतीनं जागा द्या. आमचं म्हणणं आहे की या इथं मनुवादाने सर्वात जास्त जागा घालल्यात, मग त्यांची जागा कमी करा आणि इतर त्या मराठा रस्त्यावरती लढतो इतर समाज लढतात त्यांना तुमच्या मधल्या जागा द्या. हे होत नाही. परंतु आज आम्ही कुठेतरी डॉक्टर इंजिनियर IAS IPS होतात तर आमच्या विरोधात तुम्हाला आहे जे षडयंत्र करताय आमच्याशी गाठ आहे. लक्षात घ्या आंबेडकरी समाजाशी गाठ आहे. आंबेडकरी समाज हा शांत असतो तेव्हा शांत असतो. दुर्दैवानं इथं सर्वच विद्वान असतात त्यामुळे वेगवेगळे गट पण असतात. पण जेव्हा एकत्र येतो तेव्हा कोणाची महावेली नाही याच्या पुढे यायची. याचं उदाहरण देतो की याच्यासाठी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली. आज जग बाबासाहेबांना मानतं पण या देशाच्या दलिंदर असणाऱ्या या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांसारख्या थोर माणसाचं एक आंतरराष्ट्रीय स्मारक करायची पण सुबुद्धी या देशातल्या लोकांना नव्हती. आणि मग आम्ही ठरवलं मुंबईमध्ये रिव्होल्युशन जेव्हा होती ना की ते सरकारची असणारी हिंदू मिल 12.5 एकर चैत्यभूमीच्या बाजूला ती जागा ताब्यात घ्यायची आणि काय व्हायचं ते हो आणि त्याच्यावर बाबासाहेब स्मारक करायचं. आणि हे जेव्हा सरकारला त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला कळलं तेव्हा अशी भिंत होती 6 फुटाची ती 9 फुटाची केली. त्याच्यावरती काचेच्या तुटलेला काचे म्हणजे पाटल्याचे तुकडे काचेचे लावले, गेटाला सुळे लावले आणि 12 फुटाचे गेट केले. चारी बाजूला जणू काय हिंदू मिल म्हणजे एक प्रकारचा जेल तयार केला आणि समोर दरवाजावर रॅपिड ऍक्शन फोर्स ठेवला. रस्त्यावरती असं एक जे आपण हिंदू मिलला गेला असाल तिथे एक सिग्नल आहे तिथे SRP ठेवली आणि चैत्यभूमीच्या समोरच्या असणाऱ्या सिग्नल वरती
पोलीस बंदोबस्त ठेवला आणि मग आम्ही ऐलान केला होता की 6 डिसेंबर 2012 ला काही झालं तर हिंदू बिल घेणार. आणि आमचे कार्यकर्ते खरं म्हणजे मुंबई पोलीस 1 डिसेंबर पासून मला शोधत होते आणि मी काही सापडत नव्हतो. 6 डिसेंबर उजळलं. त्या काळामध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा मुख्यमंत्री होते का. आणि ते 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री कुठचाही असो तो बाबासाहेबला आदरांजली द्यायला चैत्यभूमीला येतो. पोलिसांना मुंबईचे वाटलं की मुख्यमंत्री आता चैत्यभूमीला येतील, हे काहीतरी गडबड करतील. प्रचंड बंदोबस्त चैत्यभूमीच्या परिसरामध्ये होता. मुख्यमंत्री आले, आदरांजली वाहिली. पत्रकारांनी त्यांना विचारलं की असं असं आंदोलन होणार आहे, तुम्ही काय करणार आहात. ते म्हणाले आम्ही सेंट्रलशी बोलतोय, आमचा प्रयत्न चालू आहे. अशी राजकीय थापाबाजी करून ते गाडीत बसले. पोलिसांना वाटलं की यांच्या गाडी खालती रिप्रेझेंटेटिव्ह कार्यकर्ते आडवे होतील. काही झालं नाही. मुख्यमंत्री आपला निघून गेला. पोलीस लॅग झाले आणि मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री गेलेले आहेत आणि साहेब इथे रॅपिड ऍक्शन फोर्स AK-47 घेऊन आहे. SRP इथे समोर उभी आहे आणि पोलीस सुद्धा प्रचंड बंदोबस्त आहे. काय करायचं. म्हटलं घाबरू नका, मी आता येतो. आणि मी आलो. आमच्या अशा तुमचे सारखे कार्यकर्ते असे पोलिसांनी अडवून ठेवले होते. मोठा मॉब होता. मी तिथे पोहोचलो आणि त्याला सांगितलं पळा आता. आणि मी पळायला लागलो, कार्यकर्ता पळायला लागला. पोलिसांना काय होण्याच्या आधी पहिलं कडक उठलं आणि एवढा मॉब पळत होता. त्याच्या बरोबर अजून तिथे 6 डिसेंबरला तुमच्यासारखे लाखो लोक येतात. त्यांनी बघितलं हा मॉब पळतो, त्यांना वाटलं काय ते झालं यांच्यावर, चला तो मॉब पळायला लागला. दुसरं SRPचं जे काय हे होतं कडं, ते सुद्धा कधी तुटलं कळलं नाही. आणि आम्ही रॅपिड ऍक्शन फोर्सच्या समोर जाऊन उभं राहिलो. आणि एक असतं मिलिटरी असो किंवा कुठचंही पोलीस दल असो, त्याला वरून ऑर्डर आल्याशिवाय तो दांडू सुद्धा हलवत नाही. मला माहित होतं. त्यांना कळण्याआधी आमच्या पोरांनी एकमेकावरती जणू दहीहंडीला चढतात त्यामध्ये चढले, आतमध्ये उड्या मारल्या, दरवाजा उघडला, आत गेले आणि ते हिंदू मिल काबीज केली. त्यानंतर ऐकून घ्या, त्यानंतर आमच्या विरुद्ध कोर्टात केस केली सरकारनं. आणि तिथे केस हायकोर्टामध्ये दाऊद नावाचा जज होता, त्यांच्या समोर ती केस चालू झाली. लगेच केस घेण्यात आली आणि त्याने सांगितलं आज ह्यांनी हिंदू मेल घेतली, उद्या हे महाराष्ट्र सचिवालय घेते. मुंबईचा पोलीस काय करत होता. तेव्हा मुंबईच्या कमिशनरने उत्तर काय दिलं माहिती का. आम्ही काय करत होतो, आम्ही पोलीस दलामधले आम्ही ऍक्शन घ्यायला सांगितली असती, 50-60 मेले असते, 100-200 जखमी झाले असते, पण त्या परिसरातला एकही पोलीस जिवंत सापडला नसता. ये हुई ना तुम्हारी डर कैसी है, हे म्हणतात तुमची हिंमत. त्यामुळं त्या देशामध्ये आमच्या बरोबर लागू नका. भीमा कोरेगाव करणारी जमात आहे. तेव्हा 500 लोक होते. आज इथे हा लाखो करोडोचा जनसमुदाय आहे. काय होईल त्याचा विचार करा. आणि म्हणतो की येड्या गबडाचं काम नाही हे, फालतू उपवारी करून वगैरे आम्हा लोकांना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करू नका, एवढं त्या सरकारला सांगतो. आणि आपण सर्वजण आज ज्या पद्धतीने या मोर्चामध्ये सामील झाला आणि पावसामध्ये उभं राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासून सॅल्यूट करतो. आणि असंच कायम निर्धार ठेवा आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीला गतिमान करा. आज आंबेडकर चळवळ तुमची आणि माझी राहिली नाही, तर ह्या देशातल्या तरुणांची आंबेडकर चळवळ झालेली आहे. नंतर आपण बघितलं ना, तिथे महात्मा गांधी होता ना कोणी होता, तिथे फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि जयभीम होता. मोठा आंदोलन पहिल्यांदा या सरकारला, राष्ट्राच्या सरकारला झुकावं लागलं. म्हणून म्हणतो ऐक्य आणि ताकद एकत्र घ्या. अनेक शब्द आपल्या बरोबर आता
देशामध्ये ही मनुवादाने केलेली जी काही परिवर्तनाचे म्हणजे मनुवादाने केलेलं हे जे काही काम आहे ते परतून परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये खोल एवढं सांगतो आणि आपल्याला घेतो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. जय भीम.